नमस्कार मित्रांनो, आपण कामाख्या देवीच्या दर्शनानंतर जे आसाम स्टेट झू कम बॉटॅनिकल गार्डन आहे जे की गुवाहाटी येथे स्थित आहे ते पाहण्यासाठी आलो आहोत। हे झू गुवाहाटी रेल्वे स्टेशन पासून 5.7 किलोमीटर, इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून 28 किलोमीटर, तर जे बस स्टँड आहे त्यापासून 6.5 किलोमीटर अंतरावरती आहे। येथे पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणावरती जागा अवेलेबल आहे। त्यासाठी घेतले जाणारे जे चार्जेस आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। या प्राणी संग्रहालयाची सुरुवात ही 1 ऑगस्ट 1958 रोजी झाली होती। शुक्रवारी हे बंद असते, तर बाकीचे जे दिवस आहेत त्यामध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे झू चालू असते। येथे येण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पण जे झूची साईट आहे त्यावरती जाऊन तिकीट बुक करू शकता। तसेच इथे आल्यानंतरही तुम्ही ते काउंटरला पण तिकीट बुक करू शकता, परंतु येथे कॅशमध्ये अलाउड नाहीये। तुम्हाला जे गुगल पे, फोन पे आहे किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरून तिकीट घ्यावं लागेल। जे विद्यार्थी आहेत आणि जे लहान मुले आहेत त्यांच्यासाठी जे तिकीटचे चार्जेस आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तिकीट दिले एकाला 33 रुपये आहेत आणि जे लहान मुलं आहेत त्यांना 13 रुपये तिकीट आहे। तिकीट काढल्यानंतर तिकीट काउंटरच्या राईट साईडला छोटेखानी रेस्टॉरंट आहे। आतमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही ते ब्रेकफास्ट वगैरे करू शकता, कारण आतमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला जास्तीचा वेळ पण लागू शकतो। येथील जे रेट आहे ते बाहेरच्या पेक्षा थोडेसे जास्त आहेत। इथे एंट्रन्स आहे। एंट्रन्स गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोर तुम्हाला हा साइन बोर्ड पाहायला मिळेल। येथे आपल्याला कोणते कोणते प्राणी, पक्षी पाहायला मिळतील आणि ते कोणत्या कोणत्या भागामध्ये आहेत त्याची पूर्णपणे माहिती ह्या बोर्डवरती दिली गेली आहे। ह्या प्राणी संग्रहालयामध्ये 115 प्राणी आणि पक्षी प्रजाती आहेत। तसेच इथे 1125हून अधिक प्राणी, पक्षी तसेच सरपटणारे प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतील। या प्राणी संग्रहालयाचा एकूण एरिया हा 175 हेक्टर म्हणजेच एकूण जवळजवळ 432 एकर एवढा आहे। एंट्रन्स गेटवरती जे पाणी बॉटल आहे जी तुम्ही आतमध्ये घेऊन जाताय त्याला एक स्टिकर लावले जाते आणि 20 रुपये डिपॉझिट घेतले जातात आणि जेव्हा ती एम्प्टी बॉटल आपण त्यांना परत करतो तेव्हा ते 20 रुपये आपल्याला रिटर्न दिले जातील। साइन बोर्ड पासून आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला हे हुलॉक गिब्बन पाहायला मिळतील। प्रामुख्याने हे बांगलादेश, म्यानमार, चीन आणि आपला जो हा नॉर्थ ईस्ट इंडिया आहे इथे हे पाहायला मिळतात। हे इलेक्ट्रिक व्हेकल आहे, त्याची पण सुविधा उपलब्ध आहे। पर पर्सन 50 रुपये आहे झू साठी पूर्ण। थोडंसं पुढे आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला वालबी, कांगारू, जेब्रा आणि जिराफ पाहण्यासाठी जायचं आहे। वालाबी हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा प्राणी आहे। तो 11 ते 14 वर्ष एवढा जगतो। त्याचं वजन हे 3 ते 5 किलो पर्यंत असते। तर तो गवत आणि झाडाची पाने खाऊन आपले गुजराण करतो। कांगारू हा पण मूळचा ऑस्ट्रेलियाचा प्राणी आहे। तो 16 ते 23 वर्ष एवढा जगतो। 3 ते 5 फूट पर्यंतची लांबी असते आणि वजन 40 ते 90 किलो एवढं असतं। जेब्रा हा प्रामुख्याने आफ्रिकन प्राणी आहे। तो 18 ते 27 वर्ष जगतो। तर त्याचं वजन हे 250 ते 450 किलो एवढं असतं। यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यांच्या अंगावरील जे पट्टे असतात ते कोणत्याही दुसऱ्या जेब्राशी मॅच होत नाहीत। जेब्रा पाहून झाल्यानंतर साईडला जिराफ आहेत, परंतु त्यांना अजून सोडले नाही आहे, आपण जाताना पाहूत। सांबर डिअर हे प्रामुख्याने भारत, दक्षिण चीन आणि दक्षिण आशिया आहे येथे पाहायला मिळतात। 16 ते 20 वर्ष एवढ्यांचं आयुर्मान असते आणि वजन जवळजवळ 150 ते 300 किलोग्राम एवढे असते। वरती वाघ आणि सिंह आहे या रोडला वरती। इथे हॉर्नबिल पक्षी आपल्याला पाहायला मिळतो। याच पक्षाच्या नावाने नागालँडमध्ये 10 दिवसांचा हॉर्नबिल फेस्टिवल भरवला जातो।
इथे आपल्याला पांढऱ्या आणि काळ्या कलरमधील साळींद्र पाहायला मिळतात. एक 6 ते 7 साळींद्र इथे आपल्याला पाहायला मिळतील. हा प्राणी मुख्यतः दक्षिण आणि मध्य पूर्व आशियामध्ये आढळतो. याचं वजन जवळपास 11 ते 18 किलोपर्यंत असते. साळींदर पाहून थोडंसं पुढे आल्यानंतर त्याच्या साईडच्याच कप्प्यामध्ये आपल्याला कासव तशीच पक्षी पाहायला मिळतील. हे मोठे कासव आपल्याला प्रामुख्याने बेटावरती पाहायला मिळतात. यांचं आयुर्मान हे सरासरी 100 वर्षापर्यंत असतं. सेरो हा शेळी किंवा काळवीट यासारखा दिसणारा प्राणी आहे. तो प्रामुख्याने भारत, बांगलादेश आणि म्यानमार येथे आढळतो. 10 ते 20 वर्ष एवढे त्याचं आयुर्मान आहे. पाम सिवेट हा प्रामुख्याने दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळतो. त्याचे आयुर्मान 15 ते 24 वर्ष आहे. किडे आणि फळे खाऊन तो जगतो. तर त्याचं वजन हे अप्रॉक्स 2 ते 5 किलो एवढं असतं. जी सिवेट कॉपी असते ती हा जो प्राणी आहे या प्राण्याच्या विष्ठेपासून मिळवली जाते. जंगली मांजर किंवा आपण त्याला रानमांजर सुद्धा म्हणतो. तो प्रामुख्याने पाली, साप, बेडूक आणि पक्षी, मासे खाऊन जगतो. तो आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागामध्ये आढळून येतो. 7 ते 14 किलो एवढं वजन असतं. इथे रायनो ज्यूस पार्लर आहे. इथे थांबून तुम्ही थोड्या वेळ रिफ्रेश होऊ शकता. इथे आता थोडंसं वरती पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला बिबट्या पाहायला मिळेल. बिबट्या हा मांजर कुळातील मोठा प्राणी आहे. प्रामुख्याने तो आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आढळतो. बिबट्या आणि जो चित्ता आहे ते दोन्ही दिसायलाही सारखे असतात, परंतु चित्त्याचे जे डोळे असतात त्याच्या खाली काळ्या अशा गडद आपल्याला पाहायला मिळतात. आणि बिबट्यापेक्षा चित्ता हा पळण्यासाठी चपळ असतो. बिबट्या हा ताशी 58 किलोमीटर वेगाने पळू शकतो, तर जो चित्ता आहे तो ताशी 78 किलोमीटर वेगाने पळू शकतो. जे हिमालयन काळे अस्वल असतात ते जे आपले अस्वल असतात त्यापेक्षा थोडेसे वेगळे असतात. त्यांचं आयुर्मान 25 ते 30 वर्ष असतं. ते प्रामुख्याने हिमालय, तिबेट, नेपाळ, पाकिस्तान आणि चीनमध्ये आढळतात. त्यांचं वजन हे 90 ते 200 किलो एवढं असतं. ते मिश्राहारी असतात. ते फळे, मध, मुळे तसंच ते मांसही खाऊन राहू शकतात. लेपर्ड कॅट म्हणजे घरगुती आकाराच्या मांजरा एवढे परंतु दिसायला बिबट्यासारखे असणारे एक रानमांजर आहे. त्याची एक उपजात आपल्या केरळ, कर्नाटक आणि सह्याद्रीमध्ये आढळते. 3 ते 7 किलो वजन असते, तर 8 वर्षापर्यंत हे जगू शकतात. इकडे बेंगाल टायगर आहे. इथे हा एक पाण्यात बसलाय. इकडे झाडाच्या पाठीमागे गवतात एक आहे. गवतात दिसतंय.
उधर भी है ना एक। उसमें ना नीलगाय हे कुरुंग कुळातील एक हरण आहे जे की भारतामध्ये आढळतं. नावात जरी गाय असले तरी हा प्राणी हरिण कुळातील आहे. गोल्डन जॅकल म्हणजे सोनेरी कोल्हा, जो की लांडग्यासारखा दिसणारा प्राणी आहे. आशिया खंडाच्या काही भागामध्ये तो आढळतो. शेपूट पाय लहान असतात तर तोंड हे टोकदार असते. ब्रो अँटेल डिअर, ज्याला की सांगाई सुद्धा बोललं जातं, हा मणिपूरचा राज्य प्राणी आहे, जो की ह्याचं वस्तीस्थाने प्रामुख्याने कैबुल लामजो पार्क आहे मणिपूरचा, तेथे आढळते. इथे आतमध्ये जे दिसतंय इथे पाण्यात आहे. ते दिसते मग पाण्यात नाही पलीकडे समोर तिकडे पाण्यात पण आहे. पेलिकन. येथून थोडंसं वरती चालत गेल्यानंतर आपल्याला जे आसाममध्ये सामान्यतः आढळणारे जे साप आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये कोब्रा, पिट वायपर तसेच पायथन वगैरे पण आपल्याला पाहायला मिळेल. बघत जाते सगळ्या ह्याचे सोडलेत ना. एक राहील आपण फरोड म्हणतो रे. काय काय फरोड फरोड काय आजगर नाही होतं का बरं तिथं? लांबून बघावं लागतं. दिसतंय का? तिकडे समोर आहे ते. घडियाळ आहे आणि कासव पण आहेत. इथे साईडलाच एक स्टॉल आहे जिथे तुम्ही मिल्कशेक वगैरे घेऊ शकता, तसेच सोडा ज्यूस पण इथे घेऊ शकता. चिल्ड्रन प्ले एरिया आहे. आपण जेव्हा स्टार्टला जिराफ पाहण्यासाठी गेलो होतो तेव्हा जिराफ बाहेर नव्हते, परंतु आता तुम्ही ते जिराफ पाहू शकता. इथे इकॉलॉजिकल म्युझियम आहे, ते तुम्ही पाहू शकता. खूप छान आहे. जिथून आपण एक्झिट घेतो त्याच्याच लेफ्ट साईडला आहे. एक 2 ते 2.5 तासामध्ये तुम्ही हे प्राणी संग्रहालय पाहू शकता. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.